नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ट्रिक्स विथ नागेश सर चॅनलवरती मी तुमचा भाऊ तुमचा अगदी मनापासून स्वागत करतो। पाठीमागच्या व्हिडिओला तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचा अगदी मनापासून आभार। तर चला मग आपण मार्च 2024 च्या टॉप 50 चालू घडामोडी लवकरात लवकर पाहूया। चला टाण मित्रांनो, सुरुवात करण्याच्या अगोदर एक आनंदाची गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे। रात्री आपल्या चॅनलचे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले। ओके, आणि मला वाटलं नव्हतं कधी मी युट्यूबवरती येईन आणि विदाउट फेसलेस तुम्हाला काय तर गोष्टी सांगेन त्या तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला खरोखर आवडल्या। त्यामुळे तर 100 लोक तुम्ही माझ्यासोबत आलात की मी सबस्क्रायबर नाही म्हणणार तुम्हाला, तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मला तुमच्यासोबत अशा नवीन नवीन गोष्टी शेअर करायला खूप आवडतं। माझ्यावरती मला न बघता माझ्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून आभार। आणि मी जेवढं मला प्रामाणिकपणे तुम्हाला काय गोष्टी देता येतील तेवढं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। असाच विश्वास कायम राहू द्या, असंच प्रेम तुमचं कायम राहू द्या, एवढीच अपेक्षा। ओके, तर चला मग जास्त बोलत बसलो तर मी उगाच इमोशनल होईल, डोळ्यातून पाणी पडेल बाबा, राहू दे तिकडे। चला आपण सुरुवात करूया। बघा मार्च 2024, बघा आता पाठीमागच्या व्हिडिओ मोठा मी केला होता मुद्दाम, म्हटलं तुम्ही बघशिला। मग या महिन्यामध्ये मी काय केलं, जे महत्वाचं आहे तेच घेण्याचा प्रयत्न केलाय। ओके, जास्त फापट बसारा मी घेत बसलो नाही। आणि आपलं करंटचं टार्गेट किती आहे, 15 पैकी 10+ आपल्याला मार्क आले पाहिजेत। ओके, ह्या दृष्टीने आपण जास्त फोकस करतोय करंट वरती। ओके, तर चला मग आपण सुरुवात करूया। बघा मार्च 2024, ओके। आणि हा महत्वाची गोष्ट, आता मी बोलत असताना कधी कधी असं फास्ट बोलल्यामुळं, फास्ट मी का बोलतोय कारण तुम्हालाच वेळ नसतो। ओके, 18 मिनिटाचा व्हिडिओ केला तर तुम्ही 3-4 मिनिटच बघता यार। ओके, म्हणून मला फास्ट घ्यावं लागतं कारण तुमचा टाइम सेव्ह करायचा आहे मला, कारण बात तो सही है। मला इतर पण अभ्यास करायचा असेल वगैरे, ह्या दृष्टीने मी घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे फास्ट घेताना काय चुकलं, एखादा शब्द मागे पुढे झाला तर प्लीज मला समजून घ्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो। ओके, चला मार्च 2024 टॉप 50 चालू घडामोडी। बघा नुकत्याच कोणत्या विधानसभेत समान नागरी संहिता मंजूर करणारे देशातील पहिले राज्य ठरले। ओके, समान नागरी संहिता पास करणारे। ओके, तर ते आहे उत्तराखंड। ते कोणतं आहे, उत्तराखंड। ओके, बघा समान नागरी संहिता म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जर म्हणलं तर ते आहे गोवा आणि स्वातंत्र्यानंतर जर म्हणलं तर ते आहे उत्तराखंड। ओके, एवढं लक्षात ठेवा। सर्वोच्च न्यायालयाला 28 जानेवारी 2024 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली, तर 75 वर्ष पूर्ण झाली। लक्षात ठेवा, किती वर्ष पूर्ण झाली, 75 वर्ष। बघा असलं विचारत आयोग वन लाईनर आहे डायरेक्ट, लक्षात ठेवा। लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देणे यासाठी एक समिती नेमली होती। ती समिती कोणती, नित्यानंद राय समिती। ती समिती कोणती, नित्यानंद रॉय समिती। नंबर 4 बघा, जातीय सर्वेक्षण करणारे बिहार नंतरचे दुसरे राज्य कोणते, तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश। ते राज्य कोणते आहे, आंध्र प्रदेश। ओके, पोलीस महासंचालकांची अखिल भारतीय परिषद कुठे पार पडली, तर ती पार पडली जयपूरला। ओके, बघा मी हे सांगत असताना लक्षात ठेवायची, ज्या मी ट्रिक वगैरे करतो ना त्याच्यावरती फोकस करा बरं का, कारण ऐन वेळी आपल्याला परीक्षेमध्ये ना म्हणजे आठवायचं बंद होतं, त्यावेळेस मी बोलल्यावर तुमच्या कानामध्ये असं घुमलं पाहिजे। आता बघा पोलीस महासंचालकांची एक परिषद पार पडली, मग तिथे एक आपण मग परिषद पार पडल्यावर असं समजायचं की तिथं मग आपण एक नारा केला, जय हो जय हो जय हो। ओके, म्हणजे पोलीस महासंचालक परिषद म्हणले की तुम्हाला जय हो शब्द आठवला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला तिथं जयपूर आठवेल। ओके, चला पुढे। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावर उच्चस्तरीय ती समिती नेमली होती। ती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती, हो राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली होती। लक्षात ठेवा, ती समिती राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली होती। ओके, बघा नुकताच एक तामिळ अभिनेता आहे थलपती विजय, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे। ओके, आणि नसेल माहिती तर पिक्चर बघा बा त्यांचा। थलपती विजयचा नवीन पक्ष कोणता, तमिळगा वेत्री कळघम, तमिळगा वेत्री कळघम। ओके, चला 8 नंबर बघा, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण ठरल्या, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण ठरल्या, तर त्या ठरल्या न्यायमूर्ती ऋतू बहारी, न्यायमूर्ती ऋतू बहारी। ओके ओके, 9 नंबर बघा, 19वी नामशेखर परिषद कुठे पार पडली, युगांडा। 19वी नामशेखर परिषद कुठे पार पडली, युगांडा या ठिकाणी पार पडली। ओके, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 कुठे पार पडली, दुबईला, म्हणजे युएई मध्ये दुबई आहे तिथं पार पडली। ओके,
11 नंबर बघा, 84वी अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषद, अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषद कुठं पार पडली हो? मुंबईला पार पडली, लक्षात ठेवा. बघा, महासंचालक परिषद जयपूर, पीठासन अधिकारी परिषद मुंबई. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही अजिबात. ओके. रुपे कार्ड सेवा जारी करणारा पहिला बिगर आशियाई देश कोणता? रुपे कार्ड सेवा जारी करणारा पहिला बिगर आशियाई देश कोणता? मॉरिशियस. ओके ओके. आता इथं लक्षात कसं ठेवायचं? रुपे आणि मॉरिशियस. रुपे म्हणजे काय? आपण रूप घेऊ, रूप. ओके, रूप कोणाचं? मारी म्हणजे मुलगी आहे, लक्षात ठेवा. रूप कोणाचं? मारीचं. असं काय तर लक्षात ठेवा, तुम्हाला ऐनवेळी तिथं ट्रिक्स आठवून जाईल. ओके. 12 नंबर झालं. 13 नंबर. ओके. दिसते का? ओके. नियुक्त्या बघा, IMP नियुक्त्या बघा, मी जे तुम्हाला सांगतोय ते मी पेपरचं पूर्ण अनालिसिस करून वगैरे घेतोय, लक्षात ठेवा. आणि पेपर आणि पेन घेऊन शिकवतोय, ह्याचा अर्थ असा नाही की आपली क्वालिटी लो आहे, लक्षात ठेवा. क्वालिटीवरती भर द्या, भले मी तुम्हाला पेपरवरती शिकवू नाहीतर कशावरती शिकवू. ओके, चला पुढं. नियुक्त्या बघा, संजय कुमार जैन IRCTच्या CMD पदी नियुक्त झाली. IRCTच्या CMD पदी नियुक्ती कोणाची? संजय कुमार जैन. ओके. दक्षिण रेल्वेच्या पहिल्या ट्रान्सवुमन ट्रॅव्हलिंग तिकीट निरीक्षक पदी कोणाची निवड झाली? सिंधू गणपती यांची निवड झाली. कोणाची झाली? सिंधू गणपती. ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती काय झाली? ट्राय म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, मोबाईल संदर्भात. ओके. ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची झाली? अनिल कुमार लाहोटी. आणि एनपीसीआय तुम्हाला माहिती असेल, मी एक्सप्लेन जास्त करत बसत नाही मित्रांनो, नाहीतर वेळ जास्त झाला आपला. एनपीसीआय बोर्डाच्या गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? अजय कुमार चौधरी यांची नियुक्ती झाली. बघा इथं लक्षात ठेवा बरं का. बघा इथं पण कुमार आहे, इथं पण अनिल कुमार आहे, इथं पण अजय कुमार आहे. ओके, म्हणजे अजय कुठं, अनिल कुठं आणि संजय कुठं, इथं कन्फ्युज व्हायचं नाही, लक्षात ठेवा. पॉइंट क्लिअर? ओके. 14 नंबर बघा, आसामचे अधिकृत राज्यफळ काय नाव त्याचं? काजी नेमू आसामचं राज्यफळ आहे. ओके. सॉरी, मध्येच खोकला आला. 15 कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते ठरले? तर ते ठरले सिक्कीम. ते कोणते ठरले राज्य? सिक्कीम ठरले. ओके. माय स्कूल माय प्राईड उपक्रम कुणी राबवला हो? हिमाचल प्रदेशने राबवला. कुणी राबवला? हिमाचल प्रदेशनं. कार्बोवर्दी देश मलेरिया मुक्त झाला. मग काही चर्चेत होता, नुकताच मलेरिया मुक्त देश कोणता झाला? कार्बोवर्दी. लक्षात ठेवा, आयोग असा वन लाईनर विचारू शकतो तुम्हाला. बघा, गुगलचं एक चॅटबॉट होता, त्याचं नाव होतं बार्ड. आता बार्डचं नामांतरण केले, त्याचं नाव बदलले, त्याचं नाव ठेवले आता जेमिनी. त्याचं नाव काय ठेवले? जेमिनी. ओके. साधा तांत्रिक, आता ही युद्ध सराव बघा, युद्ध सराव आपल्याला वाटतं लक्षात ठेवणं सोपं आहे, पण कधी कधी एवढी युद्ध सराव आहे, कोणता युद्ध सराव कुठं आहे हेच आपल्याला कळत नाही, आणि आपण हँग होतो तिथं ऐनवेळी. ओके. आणि पुन्हा मग आपलं नेहमीच कारण सोपा चुकला आणि माझं थोडक्यात चुकलं आणि मग मी एक बारकावून राहील. बघा, कळलं का? म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना की फोकस छोट्या परीक्षा आली की छोट्या छोट्या गोष्टीवर करायचं. लक्षात ठेवा, आपल्याला वाटतं माझं हे राहिले ते राहिले, आपण ढेगभर पसारा वाचत बसतो आणि पुन्हा परीक्षेत जाऊन सोपं चुकून येतो आणि मेरिटमधनं 1-2 मार्कांना उडून जातो. ओके, तसं नाही करायचं अजिबात. ओके, चला. साधा तांत्रिक युद्ध सराव. तर कोणाचा पर पडला? भारत आणि सौदी अरेबिया. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, ऍक्च्युअली तर नावातच असतं, पण बघा तरी पण मी तुम्हाला सांगतो. साधा म्हणजे सौदी. बघा, साधा सौदी आलं का? भारत सौदी अरेबिया आलं. सहयोग कैजीन युद्ध सराव कोणाच्यात? भारत आणि जपान. बघा, सहयोग आपण लक्षात कसं ठेवूया? सहयोग म्हणजे काय? मैत्री. भारताला मदत कोण करणार आहे? कोण करणार आहे? सहयोग म्हणजे काय? मदत. भारताला मदत कोण करणार आहे? जपान. असं लक्षात ठेवायचं. पॉइंट क्लिअर? सौर्य उपग्रह नुकता सोडण्यात आला. आपल्याला एवढं विचारू शकतो, सौर्य उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर तो आहे मित्रांनो इराणचा. लक्षात ठेवा, कोणाचा आहे? इराणचा. सायक्लोन सराव कोणाचा आहे? भारत आणि इजिप्तचा. ही विचारू शकतो, लक्षात ठेवा बरं का. ओके. आणि डेझर्ट सायक्लोन युद्ध सराव म्हणला तर भारत आणि UAEचा आहे. बघा इथे किती कन्फ्युजन आहे बघा. सायक्लोन सराव भारत आणि इजिप्त, आणि सायक्लोनच्या पुढे फक्त डेझर्ट लावलं तर तो सराव होतो भारत आणि UAEचा. समजतंय?
रिपीट करतोय. पुन्हा परीक्षेमध्ये म्हणायचं नाही मी थोडक्यात चुकलो आणि थोडक्यात राहिलं आणि माझं थोडक्यात चुकलं, अजिबात नाही. रिपीट करतोय. कन्फ्युजन. सायक्लोन सराव आहे भारत आणि इजिप्तचा आणि डेझर्ट सायक्लोन सराव आहे भारत आणि युएईचा. पॉईंट क्लिअर? ओके. चला पुढं. 23 झालं. 24 हा बघा, मुद्दाम डोळ्याला त्रास तुमच्या नको म्हणून शाय बदललेली आहे, तुम्ही समजून घ्या. ओके. अंतराळात सर्वाधिक वेळ व्यतीत करण्याचा विक्रम, अंतराळात सर्वाधिक वेळ व्यतीत करण्याचा विक्रम, त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे ओलेग कोनोनिकोन. बघा पुढचं नका लक्षात ठेवू, ओलेग तेवढं लक्षात ठेवा. ओके. अंतराळात सर्वाधिक वेळ व्यतीत करण्याचा विक्रम कोणाचा? ओलेग यांचा. ओके. भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार कोण ठरल्या हो? भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार ठरल्या, त्यांचं नाव आहे प्रीती रज्जक. त्यांचं नाव आहे प्रीती रज्जक असं नाव आहे त्यांचं. ओके. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कुणाला मिळाला? तर उत्तर प्रदेशच्या 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल जे आहे त्याला मिळाला सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. पॉईंट क्लिअर? क्लिअर. 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? हे माहिती सगळ्यांना माहिती आहे, अशोक सराफ यांना मिळाला. 28 आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 कुठे पार पडली हो? नेमबाजी जकार्ता. आता कसं लक्षात ठेवायचं बाबा, हे आता डोकंच फिरवतंय माझं. तर बघा, नेमबाजीला गोल करा, जकार्ताला गोल करा, आणि आपण कसं म्हणतो गावाकडं, जा 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 नेमधर जा, जा जा नेमधर जा, असं लक्षात ठेवा. जा नेमधर जा. ओके. म्हणजे नेमबाजी जकार्ता. पॉईंट क्लिअर? ओके. 29 बघा, अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024, अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 चा विजेता कोण हो? ऑस्ट्रेलिया. विजेता कोण? ऑस्ट्रेलिया. चौथ्यांदा जिंकला, भारताला हरवलं, लक्षात ठेवा. ओके. 30 नंबर बघा, सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमला, बघा आता इथं कन्फ्युज होऊ नका बरं का, बऱ्याच क्रिकेट स्टेडियमची नावं बदललेत आता. सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमला नाव कोणाचं दिलं? निरंजन शहा यांचं नाव दिलं, निरंजन शहा यांचं. आणि बारामुल्ला स्टेडियमला कोणाचं नाव दिलं? जनरल बिपिन रावत यांचं, जनरल बिपिन रावत यांचं. मग आता लक्षात कसं ठेवू, बघा इथं बारामुल्लामध्ये पण ब आहे, बारामुल्लामध्ये पण ब आहे, आणि इथं पण ब आहे, बिपिन रावत. ओके. हे मी बारकाव जे सांगतो ना त्याच्यावरती फोकस करा बरं का, पण ऐन वेळी तुम्हाला म्हणजे परीक्षेमध्ये खूप कॉन्फिडन्स वाढेल, आणि ट्रिक्स कधी दगा देत नाही, लक्षात ठेवायचं, ट्रिक्स कधी दगा देत नाही. ओके. 32 बघा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 कुणी जिंकली? यानिक सिन्नर यांनी जिंकली. ते आहेत इटलीचे. बघा ही का मी घेतला माहिती का प्रश्न, कारण आपल्याला आतापर्यंत नॉक जोकोविच माहिती आहे. ही ऑस्ट्रेलियन ओपन 2024 ची बघा, यानिक सिन्नर यांनी जिंकल्या म्हणून मी यांचं नाव घेतलेलं आहे इथं. ओके. पेस मिशन कोणाचं आहे? बघा नासाचं मिशन आहे. कशासाठी आहे बाबा? तर पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे तो. ओके. पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणी सोडला? नासानं सोडला, लक्षात ठेवा. डेझर्ट नाईट सराव भारत, फ्रान्स व युएई यांचा सराव आहे. बघा इथं कन्फ्युज होऊ नका बरं का मित्रांनो. डेझर्ट नाईट सराव भारत, युएई आणि फ्रान्स आहे. आणि इथं पाठीमागं बघा दिसते का? बघा इथं डेझर्ट सायक्लोन युद्ध सराव म्हटलं की भारत आणि युएई आहे. पण क्लिअर? ओके. समजलं असेल तुम्हाला. किती झाले प्रश्न? 34 झाले. ओके. बघा, सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली? दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती झाली. ओके. प्रजासत्ताक दिन 2024 प्रमुख पाहुणे कोण होते हो? तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे होते. ओके. 37 बघा, भ्रष्टाचार धारा निर्देशांक 2023 मध्ये भारत कितवा क्रमांकाला आहे? 93वा. प्रथम क्रमांक कोणाचा? डेन्मार्कचा. निर्देशांक विचारत नाही, पण उगाच कशाला रिस्क म्हणून घेतलंय आपलं. ओके. चला, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर मिळाला रवींद्र शोभणे यांना मिळालेला आहे. 39 बघा, ईशान्य भारतातील पहिले योग आणि निसर्ग उपचार रुग्णालय सुरू करण्यात आलं. कुठं करण्यात आलं? दिब्रुगड आसाम या ठिकाणी करण्यात आलं. लक्षात ठेवा. 40 नंबर बघा, भारतीय लष्कराची मोबाईल सेतू प्रणालीचे नाव काय? भारतीय लष्कराने एक मोबाईल सेतू प्रणाली केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. त्याचं नाव काय हो? त्याचं नाव आहे सर्वत्र. मोबाईल कुठं आहे? मोबाईल सर्वत्र आहे. ओके. 41 बघा, शेवटचा प्रश्न घेतलेला आहे. ओके. मला माहित आहे तुम्ही जास्त नाही, याच्यामध्ये एवढंच महत्वाचं वाटलं मला, उगाच मी काही करत बसत नाही. 60-70 काढा आणि पुन्हा मग तुम्हाला खोटं बोला आणि पुन्हा मग तुम्ही येणार नाही. ओके. त्यामुळे 41चा शेवटचा प्रश्न बघा,
69वे फिल्मफेअर पुरस्कार 2024 पार पडले. 69वे म्हणते बरं. जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला तर डेव्हिड धवनला मिळाला. डेव्हिड धवन यांना मिळाला. मग मला तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करायला उगाच आळस करू नका की सांगा की मी काय सांगतोय ती. ओके, मग मला सांगायचं 68वा फिल्मफेअर पुरस्कार पार पडला, त्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला हे आठवणीने सांगायचं. ओके, लगेच पळत जायचं नाही व्हिडिओ बघून. ओके, चला पुढं. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? 12th फेल. कोणता ठरला? 12th फेल. सर्वोच्च दिग्दर्शक कोणता? कोण? विधू विनोद चोप्रा. विधू विनोद चोप्रा. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर कपूर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट. कोण आहेत हे आहेत नवरा बायको. ओके, हे कोण आहेत? पती पत्नी आहेत. क्यों हिला डाला ना. ओके, चला बघा, मार्च मधला आपण एकदम सोप्या भाषेमध्ये वन लाईनर आपण घेतलेला आहे. ओके, आता त्याच्यानंतर पुढचा महिना असेल आपला फेब्रुवारी आणि त्याच्यानंतर असेल जानेवारी. ओके, अशा रीतीने आपण करंट अफेअरची सिरीज चालू केलेली आहे. लक्षात ठेवायचं, परीक्षा ज्यावेळेस पेपर होईल त्यावेळेस आपल्या ह्या सिरीज मधले मिनिमम 9-10 तर प्रश्न असणार म्हणजे असणारच. लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला नक्की प्रूफ देईन मित्रांनो, नक्की प्रूफ देईन. त्यामुळं आळस करायचा नाही व्हिडिओ बघायला. ओके, चला जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सांगतो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचं सबस्क्राईब करणं माझा कॉन्फिडन्स वाढवतं आणि मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करतं. तर चला मग या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.